सर्वांना हरिओम. देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो. हरिमुखे म्हणा म्हटल्यानंतर आपल्याला चारी मुक्ती साध्य होतात, चारी मुक्ती प्राप्त होतात. माऊली म्हणतात, हे मी म्हणत नाही, तर चारी वेद साई शास्त्र आपल्याला हीच गोष्ट सांगतात. 18 पुराणं देखील भगवंताचं वर्णन करताना हेच सांगतात की जर आपण हरिनामाचा उच्चार केला अखंड, जिव्हे वेगू करी, म्हणजे अखंड आपण नामाचा उच्चार केला तर आपल्याला निश्चित मोक्ष प्राप्त होणार, आपल्याला निश्चित मुक्ती प्राप्त होणार. आणि ही गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला माऊली आजच्या अभंगातून सांगते. आज आपण हरिपाठातल्या दुसऱ्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. चहुवेदी दान साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. भरला घन दाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पहिल्या ओळीत पहिला शब्द आलेला आहे चहू. चहू म्हणजे चारही. चौथा काय चारही, चहू बाजूला आपण बोलतो, म्हणजे चारही बाजूला. संस्कृत शब्द पण आहे चतुर म्हणजे चार, पण माऊलींनी तो संस्कृत शब्द नाही वापरला, नाहीतर मग ते आडनाव होतं चतुर्वेदी. इथे मुळामध्ये मूळ शब्द जो आहे मराठी तो वापरला. चहू म्हणजे चारही. वेदीचा अर्थ आहे वेदांचे. वेदी म्हणजे वेदांचे. जाण म्हणजे समजून घे. जाणचा अर्थ आहे जाणून घे, समजून घे. साईचा अर्थ आहे सहाही. सहाही. शास्त्री म्हणजे शास्त्रांचे. शास्त्रीचा अर्थ आहे शास्त्रांचे. गाती. गाती म्हणजे गुणगान करतात, वर्णन करतात. गातीचा अर्थ आहे गुणगान करतात, वर्णन करतात. मंथन करणे. मंथुनीमध्ये मूळ क्रियापद आहे मंथन करणे, म्हणजे घुसळणे. घुसळणे. नवनीत म्हणजे लोणी. नवनीतचा अर्थ आहे लोणी. वाया म्हणजे निष्फळ. वायाचा अर्थ आहे निष्फळ, निरर्थक. दुर्गमा. दुर्गमा पुढच्या शब्द आलेला आहे, तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे. दुर्गमाचा अर्थ आहे कठीण, अवघड.
घनदाट शेवटच्या चरणातला शब्द आहे. घनदाटचा अर्थ आहे परिपूर्णतेने. परिपूर्णतेने माऊली आपल्यासारख्या साधकांना सांगतात. पहिल्यातून काय सांगतात? पहिल्या चरणातून, हे साधका, ज्या हरीचे स्वरूप जाणण्याचा चारही वेद प्रयत्न करतात, ज्या हरीचे स्वरूप जाणण्याचा चारही वेद प्रयत्न करतात, जो सहाही शास्त्रांचे निर्मितीचे कारण आहे, तसेच चारही वेदात, सहाही शास्त्रात आणि 18ही पुराणात हरी हाच जगताचे कारण आहे असे वर्णन केले आहे. त्या हरीला तू जाणून घे. जाण म्हणजे जाणून घे. पुढे सांगतात दुसऱ्या वेळेमध्ये, दही घुसळून जसे त्यातून सारभूत लोणी काढून घ्यावे. दही घुसळून त्यातून जसे सारभूत लोणी काढून घ्यावे आणि असा रसे टाकून द्यावे, त्याप्रमाणे वेदशास्त्र पुराणांचे मंथन करून, म्हणजे त्याचा विचार करून, सारासार विचार करून, त्याच्यातून सारभूत परमात्मात प्राप्त करून घे. वेदशास्त्र पुराणाचे मंथन करून त्यातून सारभूत परमात्मात प्राप्त करून घे. याशिवाय इतर व्यर्थ गोष्टींचा मार्ग तू सोडून दे. वाया व्यर्थकता सांडी मार्ग. इतर जे मार्ग आहेत, व्यर्थ मार्ग आहेत, त्या मार्गाने जाऊ नकोस. पुढे सांगतात तिसऱ्या चरणात, जीव आणि शिव, जीव आणि शिव यांच्यामध्ये आत्मत्वाने एकच हरी समान रूपाने व्यापलेला आहे. जीव आणि शिव यांच्यामध्ये आत्मत्वाने एकच हरी समान रूपाने व्याप्त आहे. त्याच्याशिवाय इतर कष्टदायक आणि दुर्लभ अशा गोष्टीत तू आपले मन रमवू नकोस. तू आपले मन गुंतवू नकोस. वाया तू दुर्गमा न घाली मन. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात, वैकुंठ असे नाव असणाऱ्या हरीच्या नामाचे, वैकुंठ असे नाव असणाऱ्या हरीच्या नामाचे पठण मी निरंतर करतो. तोच सर्व चराचरात परिपूर्णतेने दाटीवाटीने भरलेला आहे. तोच सर्व चराचरात परिपूर्णतेने म्हणजे दाटीवाटीने भरलेला आहे असे मला दिसत असल्यामुळे हा भूलोकच मला प्रत्यक्ष वैकुंठ झाला आहे. मला सर्वत्र हरी दिसतो, त्यामुळे हा भूलोकच वैकुंठ झालेला आहे. माऊली आपल्याला या अभंगाच्या द्वारे सांगतात, हरिनाम हेच सर्वांना मोक्षप्राप्तीचे सर्वात सुलभ आणि गोमटे असे साधन आहे. हरिनाम हेच सर्वांना मोक्षप्राप्तीचे सर्वात सुलभ म्हणजे सोपे आणि गोमटे म्हणजे सुंदर असे साधन आहे. आणि मीच सांगतो असे नाही, तर वेद, शास्त्र, पुराणे अनेक तर्कांनी, वेगवेगळ्या तर्कांनी आणि समन्वयात्मक उदाहरणांनी ही गोष्ट पटवून देतात. कोणती गोष्ट पटवून देतात? नाम हेच मोक्षप्राप्तीचे साधन आहे. हरीचे नाम हे मोक्षप्राप्तीचे साधन आहे आणि हा सिद्धांत आहे. जर हा कोणाला सिद्धांत पटत नसेल तर माऊली सांगतात, चारही वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचा त्याने जाणकार बुद्धीने अभ्यास करावा.
ज्याला हे पटत नाही नामहीच मोक्षाचे साधन आहे, त्याने या सर्व गोष्टींचा 18 पुराणे, 6 शास्त्र, 4 वेद यांचा नुसता अभ्यास नाही करायचा, जाणकार बुद्धीने अभ्यास करावा. म्हणून माऊली या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, चहुवेदी जाण. अर्थात आपल्या माहिती आहेत ते वेद कोणते आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या मंत्रांच्या, या वेदांच्या मंत्रांच्या अभ्यासाने हे जे वेद आहेत, या वेदामध्ये ऋचा आहेत. वेदातल्या मंत्रांना ऋचा म्हणतात, ऋषीतला ऋ. तेव्हा या चारही वेदांच्या मंत्राच्या अभ्यासाने, तसेच जे 6 शास्त्र आहेत त्याची पण नाव सांगितली. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, त्यानंतर न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग अशी 6 शास्त्र आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग या 6 शास्त्रांच्या चिंतनाने, या 6 शास्त्रांच्या चिंतनाने पुढे माऊली म्हटले होते की 18 पुराणांच्या अभ्यासाने. मग ते 18 पुराण आहेत, त्याची पण आपण थोडक्यात नावं ऐकूया. ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. आपण पहिलं पुन्हा ऐकूया, 18 पुराणांचे नाव ऐकूया आपण. ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड. माऊली म्हणतात, या 4ही वेदांच्या मंत्राच्या अभ्यासाने, 6 शास्त्रांच्या चिंतनाने आणि 18 पुराणांच्या अवलोकनाने तू हे चांगले जाणून घे, चांगल्या रीतीने समजून घे की या सर्वांमध्ये जे जे दिव्य, भव्य, सूक्ष्म, व्यापक आणि रहस्यात्मक पद्धतीने ज्याचे वर्णन केले आहे ते वर्णन हरीचेच आहे. ज्याचे वर्णन या सर्वांमध्ये केलेले आहे ते वर्णन हरीचेच आहे. कारण हरीच या जगताचे मूळ कारण आहे. हरीच या जगताचे मूळ कारण आहे. ते सांगितलं होतं या चरणाच्या अर्ध्यावळीमध्ये. चहुवेदीदान शस्त्रार्थी कारण म्हणजे हरीच या जगताचे मूळ कारण आहे. हरीला जाणून घेण्याच्या बुद्धीने खरोखर आपल्याला जिज्ञासा आहे, हरीला जाणून घ्यायचं असेल तर आपण वेद, शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यास केला तरच लक्षात येईल की हरीच या सर्वांचा वेद्य म्हणजे जाणण्याचा विषय आहे. हरीच या सर्वांचा वेद्य म्हणजे जाणण्याचा विषय आहे. हरीच एक सेव्य म्हणजे सेवा करण्याजोगा आहे. ज्याची सेवा करावी त्याला म्हणतात सेव्य. म्हणून हरीच एक सेव्य म्हणजे सेवा करण्याजोगा आहे. म्हणून प्रत्येक जीवाने केवळ हरीलाच शरण जावे. अर्थात इतर जीवांना ते ज्ञान नाही, इतर योनीमध्ये ते ज्ञान नाही. फक्त मनुष्य जन्माला तर आपल्याला हे ज्ञान मिळतं
म्हणून प्रत्येक मनुष्याने केवळ हरीलाच शरण जावे. महान संत तुकाराम महाराज ही गोष्ट सांगताना एका अभंगातून लिहितात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. इकडे फक्त एकाचाच उल्लेख केलेला आहे, वेदाचा, पण 6 शास्त्र 18 पुराणं देखील हेच सांगतात आपल्याला. त्यांनी इतकाच अर्थ साधलेला आहे की मनुष्याने विठोबासी शरण जावे. अर्थात आपल्याला जो देव आवडतो त्याला शरण जायला सांगितलेलं आहे. आणि निजनिष्ठा नाम घ्यावे, अत्यंत निष्ठापूर्वक अत्यंत श्रद्धेने त्या भगवंताचे नाव घ्यावे, नाम घ्यावे. चराचरामध्ये मातीच्या कणाकणामध्ये आपण म्हणतो हरी व्यापलेला आहे, व्यापून शिल्लक राहिला आहे असं आपण म्हणतो. मग आपल्याला दिसत का नाही असा प्रश्न आपल्याकडनं स्वाभाविक आहे. जर हरी सर्व ठिकाणी सर्वांमध्ये व्यापलेला आहे, व्यापून शिल्लक राहिलेला आहे, मग तो आपल्याला दिसत का नाही? त्याचे उत्तर माऊलींनी आपल्याला या अभंगाच्या 2ऱ्या चरणातून दिलं आहे. मंथुनी नवनीता तैसे हे अनंता. या ठिकाणी माऊली आपल्या रोजच्या व्यवहारातील उदाहरण देताना सांगतात, ज्याप्रमाणे दही घुसळल्यानंतर मनुष्य जसे त्यातील सार म्हणजे लोणी घेतो आणि असार टाक आहे ते बाजूला काढतो, त्याप्रमाणे वेद शास्त्र पुराणे यांचे विवेकबुद्धीरूपी रवीने, रवी कोणती वापरायची? विवेकबुद्धीची रवी वापरायची आणि त्याने घुसळण करायचं वेदशास्त्र पुराणाचं. आणि त्यानंतर हरी तेवढा काढून घ्यावा, हरी तेवढा काढून घ्यावा आणि वाया जाणारा कथांचा व्यर्थ पसारा टाकून द्यावा. वाया जाणारा कथांचा व्यर्थ पसारा टाकून द्यावा, कारण ते असार आहे. पण त्यासाठी आपल्याकडे जाणकार म्हणजे शुद्ध दोषरहित बुद्धी असली पाहिजे. हे सर्व समजण्याकरता आपल्याला आपल्याजवळ शुद्ध बुद्धी पाहिजे, दोषरहित बुद्धी पाहिजे. दुसरं असं आहे, दही मंथन करणारी रवी जर एकदम नवी असेल, जुन्या काळात लोक आहेत त्यांना कळेल, आता सर्व बदलत चाललेलं आहे, घराघरामध्ये विज्ञान आलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण आपण याचा अर्थ ज्ञानाला विसरलो, खऱ्या ज्ञानाला विसरलो. म्हणून म्हटलं, जे जुन्या काळी लोक आहेत त्यांना कळेल, दही मंथन करणारी रवी जर एकदम नवी असेल म्हणजे नुकतीच बाजारातून आणलेली असेल तर तिला लोणी लवकर चिकटणार नाही, लवकर त्या रवीला लोणी चिकटणार नाही. आणि समजा रवी खूप जुनी असेल तर ती मृत्तिकादी म्हणजे माती वगैरे लागली असेल आणि त्या दोषांनी युक्त असेल त्या रवीला, तर तिलाही लोणी चिकटणार नाही. उलट काय होईल, लोणीत अशुद्ध आणि मलिन होईल. म्हणून बुद्धिरूपी रवी शुद्ध असेल, दोषरहित असेल, म्हणजे त्या बुद्धीमध्ये कोणतेही विकार नसतील, अशा रीतीने ती दोषरहित असेल, तरच विचाररूपी मंथन केल्यानंतर सार असा हरी म्हणजे अनंत, इथे शब्द वापरलेला आहे अनंत हरीसाठी. म्हणून म्हटलं सार असा हरी म्हणजे अनंत आपल्या बुद्धीमध्ये ठामपणे बसेल आणि असार प्रपंचाची ओढ
आपोआपच कमी होऊन या असार प्रपंचाचे मिथ्यात्व आपल्या मनाला पटेल. येथे माऊली परमात्म्याच्या अनेक नावांपैकी अनंत या नावाचा उल्लेख करतात. प्रत्येक ठिकाणी भगवंताची जी नाव वापरलेली आहेत, योजलेली आहेत, ती काही विशिष्ट कारणाने योजलेली आहेत. मग इथे अनंत शब्दाचा उपयोग करतात, अनंत नावाचा उपयोग करतात, कारण परमात्मा अनंत म्हणजे कसा? अंतरहित आहे. परमात्मा अंतरहित आहे. मनुष्यच काय, पण सिद्ध, किन्नर, चारण, गंधर्व इत्यादिकांनासुद्धा त्याचा अंत लागत नाही. मनुष्याला काय लागेल? म्हणून त्यास अनंत म्हणतात. हरीला अनंत का म्हणतात? भगवंताला अनंत का म्हणतात? तो अंतरहित असल्या कारणाने आपण किती विचार केला तरी आपल्याला त्याचा अंत लागत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणतात. भगवंताचे लाडके भक्त संत नामदेव महाराजसुद्धा एका अभंगातून वर्णन करतात. अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणूनिया. माझ्या स्वामीला अनंत का म्हणतात? एकतर त्याचा अंत लागत नाही, दुसरं त्याच्यामध्ये अनंत गुण आहेत, म्हणून त्याला अनंत म्हटलेलं आहे. तिसऱ्या चरणातून माऊली सांगते, एक हरी आत्मा जीव शिव समा, वायातू दुर्गमा न घाली मन. या असार संसारात एक हरीच सार आहे. असार म्हणजे असत्य, असार म्हणजे मिथ्या, असार म्हणजे भासमान. संसार कसा आहे? भासमान आहे, मिथ्या आहे. आणि अशा असार संसारामध्ये एक हरीच सार आहे, म्हणजे कसा आहे? सत्य आहे. सुखी होण्यासाठी प्रत्येकाला सुखी व्हायचं आहे. मग सुखी होण्यासाठी आपण त्याला अन्यत्र कोठेही शोधण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तो हरीच जीव आणि शिव या दोन्हीमध्ये समान रूपाने असणारा आत्मा आहे. जीव आणि शिव या दोन्हीमध्ये हरीच समान रूपाने असणारा आत्मा आहे. त्याच्यावरच आपण मन गुंतवून ठेवले पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, हरिप्राप्तीची एवढी सोपी साधना टाकून उगीच इतर दुर्गम म्हणजे अवघड अशा अष्टांग योगादी कठीण साधनांमध्ये मनाला चुकूनही गुंतवू नकोस. एक काळ होता ज्यावेळेला योग साधनेच्या द्वारे, यागाच्या द्वारे, तपाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करून घेतली जायची. भगवंत प्राप्त होत होता, पण आता तो काळ राहिला नाही. आणि म्हणून सांगितलं आपल्याला की इतर साधनांच्या मागे न जाता ती साधनं अवघड आहेत. तू फक्त हरिप्राप्तीसाठी हरीचं नाम घे. तुझ्यासहित सर्वत्र परमानंदरूप हरीत भरलेला आहे, याचा तू अभ्यास कर. म्हणजे आपल्यामध्ये जो हरी आहे, भगवंत आहे, तोच सर्वत्र भरलेला आहे. पण आपल्याला याचा अनुभव कधी येईल? ज्यावेळेला आपण त्याचा अभ्यास करू. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ म्हणजे हरी. त्या हरीचा मी नित्यपाठ करतो. वैकुंठ म्हणजे हरी.
त्या हरीचा मी नित्यपाठ करतो, म्हणजे त्याच्या नामाचे नित्य स्मरण करतो. आणि म्हणून मला तोच सर्वत्र ओतप्रोत परिपूर्णतेने दाटीवाटीने भरलेला आहे असे दिसते. माऊलींना हरी सर्वत्र का दिसतो? कारण ते म्हणतात, मी त्याचं नित्य नियमाने त्याच्या नामाचे स्मरण करतो आणि म्हणून तो मला सर्वत्र दिसतो, मला त्याचा अनुभव येतो. हरीच्या नामस्मरणाची मनाला गोडी लागणे सर्वत्र हरी पाहण्याचे प्रमुख साधन आहे. ज्यावेळेला आपल्याला गोडी लागते हरिनामाच्या स्मरणाची, हरिनामाची, म्हणजे आपल्याला ते सर्वत्र हरी दिसेल. आता येथे हरी शब्दासाठी माऊलींनी वैकुंठ हा शब्दप्रयोग केलेला आहे. जसा आत्ता आपण पाहिला होता अनंत शब्दाचा उपयोग केला होता, अनंत म्हणजे हरी, तसा इकडे वैकुंठ शब्दाचा उपयोग केलेला आहे. कारण हरी म्हणजेच वैकुंठ आणि वैकुंठ म्हणजेच परमानंद किंवा अखंड आनंद. वैकुंठात काय आहे? परमानंद आहे, अखंड आनंद आहे. मग त्याला वैकुंठ का म्हणायचं? ज्या आनंदाची गती केव्हाही कधीही कुंठित होत नाही, अशा अखंड आनंदाचे दुसरे नाव म्हणजे वैकुंठ आणि म्हणजेच हरी. तसेच वैकुंठ हे भगवंताच्या सहस्त्र नामांपैकी एक आहे. तिथे वर्णन केलेलं आहे भीष्माचार्यांनी. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव मृत्यू असे विष्णू सहस्त्रनामात स्पष्ट सांगितलेले आहे. अशा वैकुंठरूप परमानंदरूप हरीच्या चिंतनामध्ये माऊली सांगतात, माझे मन निरंतर रंगून गेल्यामुळे मला दुःख कसे ते दिसतच नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, सर्वत्र हरीच हरी, म्हणजे आनंदच आनंद भरलेला असल्यानंतर दुःखाला तेथे जागाच कुठे असणार आहे. म्हणून ज्याच्या मुखात निरंतर हरिनाम आहे तो सतत हरीजवळच आहे, म्हणजे वैकुंठातच आहे. भगवानही देवर्षी नारदांना सांगतात, आपण ज्याला समजतो वैकुंठ किंवा तुम्ही ज्याला समजता वैकुंठ, भगवान सांगतात त्या वैकुंठामध्ये मी नाही, मी तिथे राहत नाही. मग कुठे राहतो? मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. अर्थात हे देवर्षी, माझे भक्त जेथे मला गातात, म्हणजे माझं चिंतन करतात, माझं स्मरण करतात, ते जिथे राहतात ते भक्त म्हणजे माझे परम वैकुंठ धाम आहे. आणि म्हणून माऊली म्हटले, ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ. आणि पुढे अनुभव आहे की मला सर्वत्र हरी दिसतो. भक्तवत्सल प्रभू, दुःखांचे हरण करणारा हरी आपल्या सन्निध आहे, अगदी जवळ आहे, किंबहुना तो माझ्यामध्ये आहे, अशी दृढ भावना नामधारकाला झाली, म्हणजे आपल्या सर्वांना झाली की तो माझ्यामध्येच आहे. याचाच अर्थ हरिमुखे म्हणा हे जे ब्रीदवाक्य आहे, हा जो गुरुमंत्र आहे, तो गुरुमंत्र आपल्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात सदैव निनादत राहतो आहे आणि तो तसा निनादत राहिला पाहिजे. म्हणजे माऊलींना जो अनुभव आला तो देखील आपल्याला अनुभव
निश्चितपणे येईल असं या अभंगाविषयी माऊलींनी जे म्हटलं त्याचा थोडा आपण अभ्यास केला. आज आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करू आणि